पाहुयात 36 जिल्हे 36 रिपोर्टर। दारूबंदी पथकाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करत दगडफेक करण्यात आलेली आहे। यामध्ये 1 अधिकारी आणि 4 कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। जालन्यातील परतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुळखंड तांडा इथं ही घटना घडली। हिंगोलीच्या बाळापूरमध्ये 2 गटात झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर तुफान दगडफेक झाली आहे। यामुळे गावात एकच गोंधळ उडाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। दगडफेक करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नागपूर शासकीय मेडिकल रुग्णालयात राडा झालाय। सुरक्षेसाठी तैनात असलेल्या MSF जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हा राडा झाला। पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत असल्याचा आरोप महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांनी केला। अजनी पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही पक्षाच्या तक्रारीवरून एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑफिसमध्ये दारू पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका मिळाला। सामच्या बातमीनंतर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयात दारूची पार्टी करणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांना घरी बसवण्यात आलं। पिंपरी चिंचवड शहरात वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। मोशीमध्ये 2 गटाच्या वादातून 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं 3 दुचाकी आणि 1 चारचाकी वाहनाची तोडफोड केली। तोडफोडीची ही सगळी घटना CCTV मध्ये कैद झाली आहे। क्षुल्लक वादातून हा सगळा धक्कादायक प्रकार घडला। KSB चौकात काल दिवसाढवळ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती, तर काही तासांच्या अंतरामध्ये पुन्हा एकदा हा सगळा प्रकार घडला आहे। यवतमाळच्या उमरखेडमधील ढाणकी गावात पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। हंडाभर पाण्यासाठी महिलांना भर उन्हात वनवन भटकावं लागतंय। दरम्यान शहरासाठी 56 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली, मात्र कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही। हिंगोलीमध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट ओढावलेलं आहे। पाणी संकट दूर करण्यासाठी जलमिशन योजनेअंतर्गत कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आलेला आहे। गावांमध्ये जलवाहिनीही टाकण्यात आली, मात्र अनेक गावांचा पाणी प्रश्न कायम आहे आणि त्यामुळे शासनाने तातडीनं पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे। भिवंडीच्या खर्डी ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे परिसरातील महिलांनी थेट ग्रामपंचायत गाठलेली आहे। ग्रामपंचायत हेतुपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळेस त्यांनी केलेला आहे। पंढरपुरात कुर्डुवाडीमध्ये नियमित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी नागरिकांनी नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढला। शहरामध्ये 5 ते 6 दिवसांनंतर पाणी पुरवठा केला जातो। नागरिक वर्षभराचा कर भरत असून 60 ते 70 दिवसच पाणी पुरवठा केला जातोय। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये पाण्याची पाईपलाईनचं काम जे ते 2 वर्षांपासून रखडलंय, मात्र अद्याप हे काम पूर्ण न झाल्यामुळे गावकरी संतप्त आहेत। ग्रामपंचायत जी ती याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। लवकरात लवकर या पाईपलाईनचं काम पूर्ण करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। बदलापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी गाद्या भेट देत झोपा काढा असा उपरोधिक सल्ला देत आंदोलन केलं। या आरोग्य केंद्रामध्ये प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर महिलांना दाखल करून घ्यायला टाळाटाळ करत सरसकट पुढे पाठवलं जात असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे। पुण्याच्या हवेलीमध्ये पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांना खूप अडचणी येत आहेत। लाखो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी लांब जाऊन पाणी आणावं लागतंय आणि त्यामुळे ही पाईपलाईन दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे। तसंच पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे।
यवतमाळमध्ये काही महिन्यांपासून मुख्य चौकात ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यात पाणी साचतंय। वाहन चालकांना खड्ड्यातून मार्ग काढावा लागतोय, त्यामुळे रस्त्यांवर अपघाताची शक्यता वर्तवली जाते। तसंच खड्डे तातडीनं बुजवण्याची मागणी आता शहरातील नागरिकांकडून करण्यात येते आहे। भीमा नदी आता जलपर्णींच्या विळख्यात सापडली। राजगुरुनगर शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे भीमेचं रूपच बदललेलं आहे। शेती आणि पिण्याच्या पाण्यावर देखील त्याचा परिणाम होतोय। मात्र राजगुरुनगर नगर परिषद याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे। माहीम पोलीस वसाहतीत घाणीचं साम्राज्य पसरलं। पीडब्ल्यूडी विभागानं याकडे अनेकदा तक्रारी करून देखील दुर्लक्ष केलेलं आहे। पिण्याचं पाणी सुद्धा फक्त 15 ते 20 मिनिटच येत आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे। रायगडमध्ये माणगाव उपजिल्हा रुग्णालयाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाईंनी भेट दिली आणि यावेळेस वैद्यकीय तपासणीच्या मशिनरीसाठी तज्ज्ञ नसल्यानं त्या धुळखात पडल्याचं निदर्शनास आलंय। तसंच पुरेसा औषध साठाही नाहीये। सर्व गोष्टींचा पाठपुरावा वरिष्ठ स्तरावर करण्यात येईल, असं देसाईंनी सांगितलंय। गडचिरोलीच्या आरमोरीमध्ये खासगी कंपन्यांच्या धुरामुळे नागरिकांना अनेक श्वसनाचे आजार होण्याची शक्यता आहे आणि या समस्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत। निवेदन देऊन सुद्धा केराची टोपली दाखवली जाते आणि या सर्व समस्यांसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे। नाशकात बागलांच्या जुने निरपूरमध्ये बिबट्या विहिरीत पडला। शेतातील विहिरीच्या बाजूने बिबट्या शिकारीच्या उद्देशाने फिरत होता। रात्रीच्या अंधारात विहिरीचा अंदाज न आल्यामुळे बिबट्या विहिरीत पडला आणि या घटनेची माहिती वन विभागाला मिळाली। वन विभागाने पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला काढलेला आहे। नाशिकच्या सटाणा पोलीस स्टेशनमध्ये गाडीची तक्रार करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची तक्रार नोंदवण्यासाठी नकार देण्यात आला। शिपाई आणि कर्मचाऱ्यांनी तक्रार करणाऱ्या व्यक्तीसोबतच उडवाउडवीची भाषा करत केलेली आहे। जास्त प्रश्न विचारले तर मार देऊन कारवाई करेन अशी धमकी देण्यात आली। पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी तंबाखू खात असल्याचा व्हिडिओही यामुळे समोर आलेला आहे। सिंधुदुर्गातील मुंबई गोवा महामार्गालगतच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा फिरवण्यात आलेला आहे। गादी कारखाना आणि स्टील फर्निचरच्या दुकानावर नॅशनल हायवे अथॉरिटीकडून कारवाई करण्यात आली। हायवेलगत असलेलं अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलेलं आहे। चिपळूण तालुक्यातल्या सावर्डेमध्ये शिमगोत्सवाची अनोखी प्रथा आहे। इथं चक्क पेटते निखारे एकमेकांवर मारले जातात आणि या खेळामध्ये मानपानाप्रमाणे गावातील 2 गट परस्परांसमोर उभे राहून लाकडं पेटवतात। सुमारे 30 फुटाच्या अंतरावरून ती पेटती लाकडं 5 वेळा एकमेकांवर फेकण्यात येतात आणि यालाच होल्टा शिमगा असंही म्हणतात। रायगड जिल्ह्यात होलिका उत्सवाची धूम सुरू झालेली आहे। मुख्य होळीच्या आदल्या दिवशी धाकटी होळी साजरी करण्याची प्रथा आहे। यावेळेसच्या दिखाव्यामध्ये छावा चित्रपटाची झलक पाहायला मिळाली। होळीवाड्यातील होळीचा आनंद घेण्यासाठी म्हणून नागरिकांनी इथं गर्दी केली होती। कोकणामध्ये शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। गावोगावी होम लावले जात आहेत आणि रत्नागिरी तालुक्यातील भोकेगावच्या देवसोमी या ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाचा होम लागलेला आहे। गावात लागणाऱ्या होमासाठी म्हणून ग्रामस्थांनी मोठी गर्दीही केली आहे। कोकणात होळीची धूम पाहायला मिळतीये। लांजा गावामध्ये 18 कुंभाचा ग्रामदेव धनी केदारलिंग देवाची होळी खेळण्यात आली आणि या होळीभोवती ग्रामस्थ प्रदक्षिणा मारताना आणि होळी खेळवताना दिसतायत।
वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनी वरळी कोळीवाड्यातील होळी महोत्सवाला हजेरी लावली आणि यावेळेस आदित्य ठाकरेंनी कोळी बांधवांसोबत होळीच्या गाण्यावर ठेकाही धरला। अमरावतीच्या मेळघाटात आदिवासी बांधवांमध्ये होळीचा उत्साह दिसून आलेला आहे। सकाळपासूनच पारंपरिक वेशभूषेत ते नृत्य करताना दिसलेत। दरम्यान हा सण 5 दिवस साजरा केला जात असून संध्याकाळी होळी दहन करण्यात येणार आहे। नंदुरबारच्या सातपुड्यातील काठीमधील आदिवासी होळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली। या होळीचा बांबू खास 300 किलोमीटरची पायपीट करून गुजरातच्या जंगलातून आणला जातो। जवळपास 4 दिवसांच्या प्रवासानंतर 11 मानकरी आज काठीमध्ये दाखल होतील। ते बघण्यासाठी म्हणून पर्यटक देखील या ठिकाणी दाखल झालेत। बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर येथील सैलानी बाबाच्या यात्रेला विधिवत सुरुवात झालेली आहे। मुजावर परिवाराकडून होळी दहन करण्यात आलेला आहे। नारळ आणि जुन्या कपड्यांची ही होळी पेटवली जाते आणि यावर्षी ही 50वी होळी असून 105वा संदल देखील आहे। जळगाव जिल्ह्यातील बंजारा समाजामध्ये होळी हा सण महत्त्वाचा मानला जातो आणि या समाजात आगळ्या वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते। महिला गोल रिंगण करून गाणी म्हणतात आणि नृत्य करतात। अशा प्रकारे बंजारा समाजामध्ये मोठ्या उत्साहात होळी सण साजरा केला जातो। सुवर्णनगरी जैसलमेरमध्ये होळीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे। रंगपंचमीनिमित्त शहरात रंगांची उधळण पाहायला मिळते। लक्ष्मीनाथ मंदिरात भाविक उत्सवामध्ये मग्न झालेले आहेत। एकमेकांवर रंग उधळत त्यांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली। लक्ष्मीनाथ मंदिरामध्ये रंगांचा एक विशेष उत्सव आयोजित करण्यात आला होता। मुंबईच्या वरळी परिसरात बीडीडी चाळीत वीर नेताजी क्रीडा मंडळातर्फे अनोखी होळी साजरी केली जाते। इथं टॉरेस घोटाळ्याच्या 50 फूट उंचीचा पुतळा साकारण्यात आलेला आहे। भ्रष्टाचार नष्ट व्हावा यासाठी प्रतिकृतीचं दहन करण्यात आलं आहे। अमरावतीमध्ये अंध विद्यालयात इको फ्रेंडली धुलीवंदन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमात अंध विद्यार्थ्यांसाठी कोरड्या रंगांची होळी आयोजित करण्यात आली होती, ज्यामुळे त्यांना रंगाचा आनंद घेता आला। यावेळेस अंध विद्यार्थ्यांनी डीजेच्या तालावर थिरकत एकमेकांना रंग लावून होळीचा सण साजरा केला आहे। पुण्यात शिवसेना उबाठाकडून महिला सुरक्षा विषयावर अत्याचाराची होळी करण्यात आलेली आहे। ठाकरे सरकारच्या काळातील शक्ती कायदा केंद्र सरकारने पारित करावा ही मागणी करण्यात आली। तसंच महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या सर्वात असक्षम गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळेस ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशातील एका मिठाईच्या दुकानात खास होळीसाठी सोनेरी गुजिया तयार केलेली आहे, ज्याची किंमत 50,000 रुपये प्रति किलो इतकी आहे। 24 कॅरेट सोन्यापासून बनलेली ही मिठाई सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते। आता बातमी दूध दरासंदर्भात आहे। वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांना दूध दरवाढीचा फटका बसणार आहे। दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने घेतला आहे। 15 मार्च पासून दरवाढ लागू करण्यात येणार आहे। वाढत्या महागाईमुळे दूध उत्पादक संघाने दूध दरवाढीचा निर्णय घेतलेला आहे। गाईचं दूध सध्या 54 ते 56 रुपये प्रति लिटरने मिळतंय। वाढीव दर हा 56 ते 58 रुपये प्रति लिटर इतका असेल। म्हशीचं दूध सध्या 70 ते 72 रुपये प्रति लिटर मिळतंय। वाढीव दर 72 ते 74 रुपये असेल।
अकोल्यातील तापमानाचा पारा हा 40 अंशांच्या पार गेलाय. पुढील 3 दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात सातत्यानं वाढ होते आणि त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. मार्च महिन्यातच नाशिकचा पारा 38.7 अंशावर गेलेला आहे. तापमानात वाढ झाल्यानं नाशिककरांना उन्हाचे चटके बसत आहेत. मागील काही दिवसांपासून नाशिकच्या तापमानात सातत्यानं वाढ होतीये. गरज नसल्यास दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणं टाळा, असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील उष्णतेचा पारा बुधवारी 40शी पार गेलाय. हंगामातील सर्वाधिक तापमान राजगुरुनगरमध्ये 40.7 अंश इतकं नोंदवलं गेलं. दरम्यान शहरासह जिल्ह्यात पुढील 2 दिवस कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नसून उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.